नमस्कार. मी अनिल. ॲग्रोवनच्या मार्केट कट्टा या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. सध्या आता तुरीचा हंगाम चालू झाला आहे. परंतु केंद्र सरकारने हंगाम चालू होण्याच्या आधी 4 लाख टनांच्या आसपास तूर आयात केली आहे आणि त्यातच निसर्गाने खूप मोठा दणका दिला. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांशी आम्ही बोललो, तेव्हा शेतकऱ्यांनी असं सांगितलं की त्यांचं उत्पादन निम्म्यावर आलंय. मग या पार्श्वभूमीवर नेमकं शेतकऱ्यांना एकूण उत्पादन किती असेल, आयात झाली त्याचा परिणाम काय होऊ शकतो, तसेच टेंटेटिव्ह रेट काय राहू शकतात, तर यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज चर्चेत सहभागी झाले आहेत लातूर येथील कलंत्री फूड प्रोडक्ट्सचे कार्यकारी संचालक नितीन कलंत्री सर. त्यानंतर आपल्यासोबत आहेत शेतीमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण सर. आणि सर्वप्रथम मी कलंत्री सरांकडे जातो की आता हे जे काही फिगर येत आहेत पुढे की आता 4 लाख टनांच्या आसपास आयात झाली आहे, तर ही खरंच एवढी आयात झाली का यापेक्षा जास्त झाली आणि याचा मार्केटवर सध्या काय परिणाम जाणवतोय? टोटल यावर्षी गव्हर्नमेंटने जसं ओपन जनरल लायसन्स केली, आधी कोटा सिस्टीम होता आपल्याकडे 2-3 वर्षात. त्याच्यात यावर्षी ओपन जनरल लायसन्स केल्यामुळे आपल्याकडे आतापर्यंत मोठा मोठा अंदाज असा आहे की 4,75,000 टन तूर आयात झालेली आहे आणि डिसेंबर येता येता हा आकडा 4,85 ते 4,90 पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आणि हे जे आयात मोठ्या प्रमाणावर होतंय ते आफ्रिकन कंट्रीज मधनं होतंय. बर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर माल नव्हता, तो लवकर आला आणि आता जे माल येतोय ते आपल्या नवीन हार्वेस्ट जो झालेला आहे आफ्रिकन कंट्रीज मध्ये, जो ऑगस्ट मध्ये होतो, तो आता आपल्या बाजारपेठेत दाखल होतोय आणि त्याच्यामुळे देशी मालाला जो मागणी आहे ती कमी झालेली आहे. अजून एक विशेष, यावर्षी आफ्रिकावरनं जे तुरी आलेत त्याच्यामध्ये मॉइश्चर म्हणजे आर्द्रता ही खूप मोठ्या प्रमाणावर होती. त्याच्यामुळे काय झालंय की त्याचे भाव अजून पडलेत. जेव्हा क्वालिटी बाजारात हलकी येते तेव्हा चांगल्या मालाचेही भाव खाली पडतात. तर त्याच्यामुळे सध्या बाजारपेठेत आयाती तूर जी आहे ते आफ्रिका व्हेरायटी हे खालीमध्ये 4800 आणि वरमध्ये 53-54 या रेंजमध्ये विकत आहे. आणि म्यानमार वरून जे तूर येत आहेत, ज्याला आपण लेमन व्हेरायटी म्हणतो, ते सध्या 6,000 ते 6100 च्या रेंजमध्ये विकत आहेत. ओके. तर सर हा जो दर तुम्ही आता सांगितलाय आफ्रिकन तुरीचा, तर या दराचा आपल्या तुरीवरती काही परिणाम होताना जाणवतो का सध्या मार्केटमध्ये? म्हणजे आपल्या पण तुरीला हाच दर मिळतो का आपली तूर यापेक्षा जास्त भाव घेऊ शकते? आपल्या तुरीला सध्या आता लातूर बाजारपेठेत जर आपण बघितलं तर जुनी तूर आपल्याकडे 6,062 रुपये मार्केटमध्ये विकत आहे आणि नवीन तूर क्वालिटीच्या हिशोबाने 5500 ते 6200 या रेंजमध्ये विकत आहे. आफ्रिका तूर आल्यामुळे काय होतंय की जे पोर्ट बेस्ड युनिट आहेत किंवा गुजरात आहे, दिल्ली आहे, यासारखे जे कारखाने आहेत, यूपी आहेत, जे इम्पोर्ट माल चालवतात, ज्यांच्याकडे बोल्ड डाळीची किंवा हलक्या डाळीच्या क्वालिटीची डिमांड असते, मग त्या सेंटरला काय होतं की जो देशी माल खपणार होता, ज्या आपल्या शेतकऱ्यांचा माल किंवा आपल्या स्टॉकिस्टचा माल जो तिथं विकायचा होता, त्याची जागा आज इम्पोर्टेड मालाने घेतली. कारण की आज जर आपण फॅक्टरी डिलिव्हरी भाव बघितले तर आज आमच्याकडे लातूरला 6400 ते 6500 रुपये जुनी तुरीचे फॅक्टरी डिलिव्हरीचे रेट आहेत आणि इम्पोर्टेड रेट जर बघितला तर आपण 53-54 रुपये आहेत. त्याचा लातूरला येण्याचा खर्च आणि त्याच्यामधला डिस्काउंट आपण जर जोडला तर जवळजवळ त्याची 5700 रुपयाची कॉस्टिंग होते. तर हा जो मोठा फरक आहे 700-800 रुपयाचा, मग खूप मिलर्स किंवा जे दुसरे सेंटर्स आहेत ते मग आफ्रिकन किंवा लो क्वालिटी प्रिफर करतात प्रोसेस करायला आणि त्यांना ते कमी भावाची डाळ होते आणि त्याला तो एक वेगळा वर्ग असतो मागणीचा, तिथे मग ते गिराईक लागतात. बरोबर. तर दीपक सर, आता सांगितलं की जी आयात तूर झाली आहे त्याचा आता दबाव आपल्या स्थानिक मार्केटवर येतोय. तर आता तुम्ही मध्यंतरी जो काही सर्वे केला होता किंवा तुम्ही जे काही शेतकऱ्यांशी बोलला, तर असे काही रिपोर्ट आले असतील की उत्पादनाला यावर्षी खूप फटका बसलाय. तर नेमकं याबद्दल आपल्याकडे काय माहिती आली? नक्कीच. तर आपल्याकडे कर्नाटक आणि महाराष्ट्र हे 2 स्टेट आपण तुरीमध्ये जे काही प्रॉमिनंट आहेत, तर त्यातही महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्यांकडनं जे वीक ऑन वीक रिपोर्ट येत आहे आता, मान्सूनोत्तर पाऊस जो झालाय आपल्याकडे आणि आपल्याकडे म्हणजे
अनयुजली आणि हिस्टॉरिकली इतकं प्रतिकूल ऍडव्हर्स वातावरण सगळ्या पिकांमध्ये कधीच नव्हतं. म्हणजे तुम्ही मेट्रोलॉजिस्टला हम्म, विचारा, तुम्ही विद्यापीठांमध्ये विचारा, तुम्ही फार्मर्सचे अनुभव घ्या. तर हम्म, मधल्या काळात काही न्यूज, प्रायव्हेट न्यूज आल्या तर त्यांनी 29 लाख टन एवढं प्रोडक्शन कमी होईल, वेअर जे गव्हर्नमेंटचं एस्टिमेट आहे पहिलं तर ते 43 लाख टन आपल्याला दाखवतंय. म्हणजे तुम्ही हे व्हेरिएशन, किती मोठं व्हेरिएशन आहे. आणि आता म्हणजे इंडस्ट्रीचा सर्वे कलंत्री सर पण चांगलं सांगतील हा विषय ते. परंतु ओव्हरऑल फार्मर्स कडनं जे फीडबॅक मिळत आहेत तर ते मर रोग म्हणजे प्लॉटच्या प्लॉट खराब होत आहे. हा जो, आणि कर्नाटकमध्ये पण सेम इनपुट्स आलेले आहेत. तर प्रश्न असा आहे की आपला जो काही भारतातलं जे काही म्हणजे यील्ड लॉस किंवा चा जो मुद्दा आहे, म्हणजे पर हेक्टर क्षेत्र आपलं चांगलं येतंय दरवर्षी. म्हणजे यावर्षी नंबर्स तुम्ही बघा, 50 हम्म. लाख हेक्टरचा नंबर्स आहे यावर्षी तुरीमध्ये. आणि बरोबर. आपल्या इंटरक्रॉपिंगचं खूप आपल्याकडे मेथड आहे, तूर आणि सोयाबीन. पण हा जो पर हेक्टर 1 टन तर सोडून द्या आता, म्हणजे अर्धा टनच फक्त येईल की, म्हणजे आपण बघतोय जसे जसे नंबर्स यायला लागले तसे तसे अर्धा टन आणि साधारणपणे 6 क्विंटल च्या आसपास इतका जो लॉस आहे. तर हा लॉस हम्म, हम्म. ऍज ऑन आता जो दिसतोय तसा तो ऍक्च्युअल आहे की नाही माहित नाही. आता इंडस्ट्रीला आपण म्हणजे प्रायव्हेट सर्वे जर आपण प्रमाण मानले तर, आणि गव्हर्नमेंट प्रमाण, त्याच्यात ते अंतर दिसतंय. तर मग आता रिअलिस्टिक नंबर काय आहे हे आपल्याकडे जे प्रॉपर सर्वे, सोयाबीन प्रोसेसर आता सोपा अलीकडे एक सर्वे घेतं, किंवा युएस मध्ये सुद्धा त्यांचे जे क्रॉप सर्वे होतात. मला असं वाटतं की इंडस्ट्री नंतर इंडस्ट्री बॉडीज, युनिव्हर्सिटीज आणि गव्हर्नमेंट मिळून असे क्रॉप सर्वे प्रोडक्टिव्हिटीचे शास्त्रीय पद्धतीने का झाले पाहिजे. कारण इंडस्ट्रीला, आम्हाला, मीडियाला, फार्मर्सला एक नंबर्स तर मिळाला पाहिजे ना. म्हणजे प्राइस डिस्कवरी कशी करणार जर नंबर्स तुमच्याकडे प्रॉपर नाहीयेत. तर हा नंबर बरोबर. किती आहे, म्हणजे तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे, परंतु किती आता त्याचा अंदाज लावणं म्हणजे इतकं अवघड आहे सगळ्यांना. आणि त्याचं हम्म, प्राइस हम्म. मध्ये जेव्हा रिफ्लेक्शन, म्हणजे त्या पुढच्या मुद्द्यावर जाऊच आपण, परंतु त्याचं प्राइस मध्ये आता ट्रान्सलेशन काही दिसत नाहीये. कारण सरांनी सांगितलं की कॅरी ओव्हर्स किती आहेत पहा तुम्ही. आपल्याकडे आकडा किती जाईल कॅरी ओव्हर्स, आपण मुदतवाढ दिलेली आहे एक्सपोर्ट साठी सुद्धा. तर नाफेडकडे, माझ्याकडे जे नंबर्स आता लेटेस्ट आलेत, नाफेडकडे या सीझनला फक्त 11,000 टन तूर खरेदी, आता संसदेत जे उत्तर दिलंय 20-21 ची, फक्त 11,000 टनच तूर, माफ करा, गव्हर्नमेंट कडे आहे एमएसपी अंतर्गत जे आपलं प्रोक्युरमेंट झालेलं आहे पीएसएस अंतर्गत. तर त्याचं फक्त 11,000 टन नंबर आहे. मागच्या वर्षी 7,29,000 टन हा नंबर होता. म्हणजे मग हम्म, हम्म. मागचा कॅरी ओव्हर, आता आपल्याकडे नाफेड 2017चा माल विकत असेल तर मग मागच्या वर्षाचं काय बोलणार आपण, हे की नाही. कारण 2,91,000 टन हा बघा, मी नंबर्स तुम्हाला सांगतो. 18-19ला 2,91,000 टन खरेदी केला होता आपण. 19-20ला 7 लाख टन, 7,29,000 टन. तर याच्यातला आता आपल्याला, मला वाटतं सगळ्यांना ही विजिबिलिटी पाहिजे की हा मागचा किती आहे, मागच्या सीझनचा कॅरी फॉरवर्ड झालेला आहे आणि तो कुठं आहे, कोणत्या कंडिशन मध्ये आहे. मला हेच सांगायचंय तुम्हाला अनिलजी की हम्म. ह्या वर्षी किती उत्पादन आहे हा मुद्दा महत्वाचा आहेच बरं का. परंतु मी तुम्हाला विनंती करेल की आपल्या माध्यमांनी ह्या लोकांना विचारून, बाबा नेमके कॅरीवर तुमच्याकडे किती आहेत ते तरी सांगा आम्हाला. इंडस्ट्रीकडे निश्चित. एक नंबर्स, आता इंडस्ट्रीने पण मागे जमा केलेत काही नंबर्स. तर नंबर्स कॉन्क्रीट मिळणं कॅरी ओव्हर्सचे, यंदाचं प्रोडक्शनची नंबर्स तर खराब येतीलच, ते किती खराब येतील याची शास्त्रीय पद्धत नाहीये, पण ओव्हरऑल खराब येतील नंबर. आणि आता मी शेवटचा आकडा थांबतो की आपली जे काही एनएसएसओचे जे आकडे आहेत त्याच्यानुसार आपलं कन्झम्पशन किती देशाचं, ज्या वेळेला प्राइस साधारणपणे 42-43 लाख टन आपलं एवढं कन्झम्पशन आहे. आणि हम्म, ह्या कन्झम्पशनच्या अगेन्स्ट मग तुमचा यंदाचा क्रॉप आणि कॅरी ओव्हर्स मिळून एक्सपोर्टचे पण नंबर जोडू आपण. कॅरी ओव्हर्स मध्ये मी एक्सपोर्टचे पण नंबर जोडतोय मुद्दाम. एक्सपोर्टचे नंबर, गव्हर्नमेंट कडचे कॅरी ओव्हर्स, फार्मरकडे तर माझ्या मते सर सांगतील की माझ्या मते नसावेत, म्हणजे किती असावेत ते आता बघायला पाहिजे नेमकं. बट कॅरी ओव्हर्स ओव्हरऑल सगळे कॅरी ओव्हर्स किती आहेत, यंदाचं प्रोडक्शन मिळून जे पुढचं चित्र आपलं उभं राहतंय
तर ते चित्र मिळण्यासाठी नंबर्स गरजेचे आहेत आणि नंबर्स मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून. हा एवढा माझा मुद्दा आहे. बरोबर. नितीन सर, आता जेव्हा मी 2-3 दिवस मागे तुरीचा फॉलोअप घेत होतो, तेव्हा राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी आम्ही बोललो, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो. त्यांनी मान्य केलं की म्हणजे वेगवेगळ्या भागांमध्ये, इव्हन महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये काही अधिक प्रमाणात ही परिस्थिती आहे की तूर पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर इंडस्ट्रीने असा काही सर्वे केला आहे का, की बाबा किती नुकसान झालं किंवा उत्पादन किती होऊ शकतं, किंवा मग दीपक सरांनी जो मुद्दा मांडला की नाफेडकडे कॅरी ओव्हर स्टॉक किती आहे, की आपण नुसता उत्पादनाचा आकडा घेऊन जर पुढे गेलो किंवा कुठली कॉमेंट्री केली तर असं व्हायला नको की नाफेडकडे काय स्टॉक आहे हे पण आपण लक्षात घेतलं नाही. तर याच्याबद्दल आपण काय बोलाल? तर पहिला मुद्दा आहे की नाफेडकर बघा, माझ्या मते 1.5 ते 1.25 लाख टन बॅलन्स असायला पाहिजे. हे 3-4 वर्षाचा मिळून असेल. मध्यंतरी त्यांनी हे जुने, जसं दीपक सरांनी सांगितले, 17-18 चे काही माल होते ते त्यांनी 44-42 या रेंजमध्ये विकलेही आहे नाफेडनी. पण मोठामोठी त्यांच्याकडे 1.5 ते 1.25 लाख टन हा कॅरी फॉरवर्ड असायला पाहिजे मागच्या वर्षीचा धरून. आणि प्रायव्हेट बरोबर. मध्ये माझ्या मते 5-1 लाख टन कॅरी फॉरवर्ड असायला पाहिजे पूर्ण भारतामध्ये. हा खूप मोठा अंदाज आहे. कुठे किती माल ठेवलेला हा सांगता येणार नाही. शेतकऱ्यांकडचा खूप सारा माल आज बाजारपेठेत आलेला आहे. मागच्या 2-3 महिन्यात हम्म. आपण जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी माल प्रत्येक बाजारपेठेत दाखल झाला. मागच्या वर्षी सोयाबीनचे भाव वाढलेत आणि मागच्या वर्षीही असंच तुरीला फटका बसला होता. शेवटला 2 सायक्लोन आले आणि आज जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती मागच्या वर्षीही सगळे शेतकरी, व्यापारी आणि अधिकारी मागच्या वर्षी तेच देत होते. पण पूर्ण वर्षभर आपल्याकडे बरोबर. तुरीचा खूप मोठ्या प्रमाणावर पुरवठा कंटिन्यू वर्षभर आपल्याकडे चालू होता. तर माझा असा म्हणजे अंदाज आहे की म्हणजे तुरीला नुकसान आहे का? नो डाऊट नुकसान आहे. पण किती आहे तो क्वांटिफाय करणं खूप अवघड आहे. खूप मोठी ऑर्गनायझेशन हम्म. आहे. डाळीमध्ये असं खूप मोठी कुठली संस्था नाही आहे आणि दाल मिलिंग इंडस्ट्री खूप लहान स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे. तर त्याच्यामुळे हा सर्वे करणं इंडस्ट्रीला ते परवडत नाही. पण मोठी जे ग्राउंड रिपोर्ट येतोय तर अंदाजे 20-25% हा प्रत्येक भागात नुकसान आहे. कर्नाटकलाही आहे, हम्म. मराठवाड्यालाही आहे. विदर्भात जरा पीक परिस्थिती चांगली आहे. मागच्या वर्षी एवढा विदर्भात उत्पादन अपेक्षित आहे. गुजरातला पीक परिस्थिती थोडी चांगली आहे. नगर जिल्हा जो आहे तिथेही पीक परिस्थिती चांगली आहे. तिथे लाल माल कमी येतो, मेजर तिथे व्हाईट पांढरी तुरी येते. तर तिथे पीक परिस्थिती थोडी बऱ्यापैकी आहे. तर ओव्हरऑल ते जे 29 लाख टन आहे, तो जर प्रोडक्शनचा आकडा असला तर ते प्राइजेस मध्ये नक्की रिफ्लेक्ट झाला असता. पण मोठी आपण जर धरला तर मागच्या वर्षी किंवा मागच्या वर्षीपेक्षा 5-10% उत्पादन कमी होऊ शकतं असं. ओके. दीपक सर, आता जे हो. आपण जे रिपोर्ट आले होते कर्नाटक मधले, की त्याच्यामध्ये गुलबर्गा, बिदर, यादगीर आणि रायचूर या जिल्ह्यांमध्ये खूप मोठा तुरीला फटका बसल्याचा असं म्हणजे काही इंडस्ट्रीमधल्या लोकांनी पण सुद्धा हे सांगितलं की या जिल्ह्यांमध्ये असा फटका. आणि यंदा कर्नाटक सरकारने जवळजवळ 1 लाख टन उत्पादन होईल तुरीचं असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु इंडस्ट्रीचं असं म्हणणं आहे की 9 लाख टनांच्या पुढे तिथलं उत्पादन जाणार नाही. तर आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे का? माहिती जसं त्यांनी कलंत्री सरांनी सांगितलं की माहितीचा अभाव आहे, हेच मोठा प्रॉब्लेम आहे आपला सगळ्यांचा. आणि आपल्याकडे बरं. सर्वे तरी तरी आपण मूळ तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचा जो आशय आहे त्याच्याकडे, म्हणजे मला असं म्हणायचंय की आता कलंत्री सरांनी काय सांगितलं आकडा की प्रायव्हेट 5 लाख टन, नाफेड 1.5-2 लाख टन समजा, आणि इम्पोर्ट माल 5 लाख टन. बघा, म्हणजे इम्पोर्ट माल पण मी पकडतोय, असं समजतोय की त्यातला किती कंझ्युम झाला असावा ते बघायला पाहिजे. बट साधारणपणे 10-11 लाख टन तुमच्याकडे कॅरी ओव्हर आहे आता. आणि मागच्या वर्षी म्हणजे आता आपल्याकडे ओव्हरऑल समजा 32-33 लाख टन जर तुम्ही गृहीत धरला आपल्याकडे या वर्षाचं प्रोडक्शन, आपण 29 पण बाजूला ठेवू आणि 41 पण बाजूला ठेवू आणि मध्ये 32-33 जर समजा आपण एक साईज गृहीत धरली, तर मग बॅलन्स शीट कसं तयार होते बघा. 31-32 आणि कॅरी ओव्हर मिळून 10-11 मिळून बघा तुम्ही असा नंबर मिळतोय की जेवढं आपलं कन्झम्पशन आहे, जेवढी गरज आहे तेवढा सप्लाय येतोय मार्केटमध्ये. पुढचं वर्ष म्हणजे कॅलेंडर वर्ष हेच मार्केटिंग वर्ष पकडू आपण चर्चेसाठी मुद्दाम. तर माझा मुद्दा असा होता की प्राइसेस मध्ये रिफ्लेक्शन का दिसत नाही, तर मला असं वाटतं की
2-3 कारणं असावेत ज्याच्याकडे आपण पुढच्या टप्प्यात जाऊ द्या. परंतु एक म्हणजे पॉलिसी इंटरव्हेन्शन जे झाले, म्हणजे आज मी कळमनुरी भागात जेव्हा किंवा मराठवाड्यात जेव्हा मी सेंटर गेलो म्हणजे स्पॉटला, तिथे मला काही स्टॉकिस्ट मित्र असं म्हटले की आम्ही शपथ खाल्ली की चणा आणि तूर कधीच स्टॉक करणार नाही. तर त्यांचं हे सांगण्यामध्ये फार मोठा दर्द होता. म्हणजे त्यांनी सांगितलं की ते असं सहज नव्हते बोलत आणि मी ते समजू शकतो, पण हे आपल्या देशासाठी अशा प्रकारचं म्हणजे ते असं म्हणाले की व्यापाऱ्यांना मी त्यांना पॉलिटिकल प्रश्न विचारले काही, ते थोडेसे अडखळत होते उत्तर द्यायला, पण त्याचा सारांश असा आहे की ग्राउंडवर काय जळतंय ते जर गव्हर्नमेंट एजन्सीजनी पाहिलं तर स्टॉकिस्ट हा मार्केटमध्ये आल्याशिवाय बाजाराचं सेंटिमेंट सुधारत नाही. आणि बाजाराचं सेंटिमेंट तुम्ही वायदेबंदी करून, स्टॉक बंदी करून, मुक्त आयाती करून किती खराब केलंय. आणि त्यामुळे बॅलन्स शीट थोडंसं टाईट दिसतंय. बॅलन्स शीट मध्ये बघा पुढच्या वर्षी कॅरी ओव्हर्स आपल्याकडे फारसे उरत नाहीये, तर त्या केसमध्ये सुद्धा मार्केट वर जात नाहीये. कारण मार्केट म्हणजे एकतर ह्या चालू क्वार्टरमध्ये सीझनल अरायव्हल प्लस कॅरी ओव्हर्स चे बरं दिसतं इम्पोर्टमुळे. आणि त्यामुळे तुम्हाला हिस्टॉरिकली जरी मार्केटिंग इयर मध्ये टाईट बॅलन्स शीट टाईट असलं तरी पहिली क्वार्टर जर असं मंदी असली तर मार्केट मंदीत राहतं. आणि त्या उलट सोयामध्ये झालेलं आहे, तो वेगळा पॉईंट आहे. बट कारण त्याच्या पाईपलाईन पूर्ण खाली होती, ही पाईपलाईन पूर्णपणे मेंटेन ठेवली गव्हर्नमेंटने वेगवेगळे उपाय करून. तर आज स्टॉकिस्ट आज बघा माझा पॉइंट असा आहे की आज स्टॉकिस्ट येत नाहीये खरेदीला. आणि स्टॉकिस्ट हा शेतकऱ्याचा मित्र आहे असं माझं मत आहे. कोणत्या पॉइंटने की ज्या वेळेला कुठल्या पॉइंटने सांगतो, म्हणजे याचा गैरसमज नको व्हायला म्हणून क्लिअर करतो की ज्या वेळेला इंडस्ट्रीची मंथ ऑन मंथ प्रोसेसिंग कॅपॅसिटी पेक्षा एक्सेस माल बाजारात येतो तर तो स्टॉकिस्ट खरेदीमुळे थोडा साईडला पार्क होतो. कारण प्रोसेसरची पण एक मर्यादा असते. तर त्या अनुषंगाने सीझनल सरप्लस जेव्हा पॅनिक सेलिंग होते, तो सरप्लस साठी एक स्टॉकिस्टचा हँड जर मार्केटमध्ये आला तर बाजाराला सपोर्ट मिळतो. तर तो सपोर्ट आज नाहीये, म्हणून फार्मरला माल म्हणजे फार्मरला जी प्राइस मिळायला पाहिजे. आणि माझा पॉइंट म्हणजे वाईट याचा आहे की ही जी प्राइस आहे 6,000 प्राइस, म्हणजे 14ला आपण 10,000ला विकत होतो आणि आज आपण 6,000ला विकतोय. म्हणजे डिप्लेशन किती असावं एखाद्या कमोडिटीमध्ये. तर मला हे सांगायचं आहे की स्टॉकिस्ट येत नाहीये, फार्मरला त्याचं रिअलायझेशन नाहीये, कमी रेट मिळत आहे. हा रेट नाहीये, म्हणजे कोणी सांगेल तुरीला मिनिमम 8,000 रुपये रेट मिळाला पाहिजे. मी हे शेतकऱ्यांच्या वतीने यासाठी बोलतोय की मिनिमम 8,000 रुपये रेट मिळण्यासाठी पॉलिसी फ्रेमवर्क तसं पाहिजे. आणि पॉलिसी फ्रेमवर्क मध्ये सगळे निर्णय हे अंधारात घेतले जातात. कारण गव्हर्नमेंट यावर्षी आपल्याकडे सप्लाय जर चांगला होता तर इम्पोर्ट करून आपण पूर्ण सेंटिमेंट खराब केलं. आणि मी तुम्हाला पुढचा मुद्दा सांगतो, कर्नाटकातल्या पण शेतकऱ्यांचे फीडबॅक आहेत आणि महाराष्ट्रातल्या पण. पुढच्या वर्षी तूर कमी लावतील शेतकरी, सोयाबीनवर जास्त फोकस करतील. सोयाबीनला जास्त रेट आणि तुरीला कमी रेट मिळतोय. बघा तुम्ही हे क्रॉपचं जर तुम्ही हिस्ट्री चेक केली तर हे किती वेळा घडलंय असं, हे खूप अनयुज्युअल आहे की सोयाबीनला जास्त रेट आणि तुरीला कमी रेट मिळतोय. तर तुरीचा शेतकरी आणि तूर का लोक घेणार नाहीयेत, एकतर क्रॉप लेट होतोय खूप. आता पाऊस वाढला असल्यामुळे जमीन ओलित क्षेत्राचं प्रमाण वाढलंय आणि शेतकऱ्याला वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह पिकं, अगदी धनियासारखं पीक वेगळे महाराष्ट्रात खूप वेगवेगळे प्रयोग सुरू झाले, कर्नाटकात पण सगळे शिकलेले शेतकरी आता आलेत. माझा पॉइंट असा आहे की आपला शेतकरी आपण तुरीपासनं दूर ढकलतोय. आणि पुढच्या वर्षी तुरीमधला इंटरेस्ट तुम्ही फार्मरशी बोला, इंटरेस्ट कमी आहे शेतकऱ्यांचा. अगदी रिमोटला जाऊन मी हे सांगतोय, लोक म्हणतात आम्ही दुसरं रबी क्रॉप घेणार. म्हणजे पुढच्या वर्षी तूरचं नंबर्स एक खराब येणार. तर ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा असा होता की जरी क्षेत्र पाणी उपलब्ध असलं तरी शेतकऱ्याचा इंटरेस्ट किल केलाय आपण, अक्षरशः स्टॉकिस्टचा इंटरेस्ट किल केला आपण. आणि इम्पोर्ट अलाव केला. जी डाळ मला माहित नाही ग्राहकाचे कसे फीडबॅक असतील. तर ओव्हरऑल आपण आज जी चर्चा करतोय या सीझनच्या सुरुवातीला, तर सगळं डिप्रेसिंग वातावरण आहे. आणि मला असं वाटते की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू असतं तेव्हा सोयाबीन मार्केटमध्ये काय आता रौनक आहे बघा सगळे. आणि म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू असलं तर इंडस्ट्रीच्या सगळीकडे हसू असतं. आणि मला हे सांगायचं की सगळ्या इम्पोर्ट करून प्रोसेस करणाऱ्या मित्रांना की आपल्याकडे यावर्षी व्हेज ऑइल्स वर्ल्ड वाईड जेव्हा प्राइस वाढल्या तेव्हा गव्हर्नमेंटने
क्रूड ऐवजी रिफाईन ला ड्युटी स्ट्रक्चर फेवर केलं आणि रिफाईन माल यायला लागला, तेव्हा आपल्या इंडस्ट्रीला कळलं की इम्पोर्ट ही काही चांगली गोष्ट नसते, भाव कंट्रोल होत नाही, तेव्हा सरकार काही निर्णय घेतं, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीला काम नाही. तर फार्मरचं हित हेच प्रोसेसरचं हित आहे आणि हेच ग्राहकाचं पण हित आहे. ग्राहकाचं हित व्हेज आपण खाद्यतेलामध्ये बघा, आपण सरकार प्रोटेक्ट करू शकलं नाही ग्राहकाला, का? कारण हेल्पलेस होतो, आपल्याकडे पर्यायच नाहीत काही. तर ती अवस्था आपण तुरीमध्ये हळूहळू कडधान्यांमध्ये करायला चाललोय की काय, इतपत खराब चित्र झालेलं आहे. मला हे यासाठी फोकसमध्ये ठेवायचंय की तुमचा प्रश्न जो आहे तो बरोबर आहे, परंतु हे जे फ्रेमवर्क आहे, मला वाटतं कलंत्री सर जास्त चांगलं सांगू शकतील की हे फ्रेमवर्क काय बिझनेस फ्रेंडली आहे का, फार्मर फ्रेंडली आहे का. तर हे कुणाच्याही मला वाटतं की फ्रेंडली दिसत नाहीये. आणि राहता राहिला प्राइसेसचा मुद्दा, आज तुम्ही तूर डाळीची प्राइस बघा, 100 रुपयाला आहे. तर 100 रुपये म्हणजे 11-12चं जर इन्फ्लेशन मोजलं तर ही प्राइस म्हणजे अक्षरशः तोट्यात प्राइस आहे ही. कोणालाही म्हणजे तुम्ही बघा 100 रुपये, याचा अर्थ असा आहे का मिनिमम 150 रुपयाला काही प्रॉब्लेम नाही, 150 रुपये तूर डाळ कंझ्युमरलाही काही प्रॉब्लेम नाही, महागाईला पण ती म्हणजे इन्फ्लेशन ज्या वेगाने वाढतं त्या वेगाने तरी शेतकऱ्याला आपण पैसे द्यायला पाहिजे ना. खूप इन्फ्लेटेड मी म्हणत नाहीये. तर ही मानसिकता आपल्या राज्यकर्त्यांनी 150 रुपयाच्या वर डाळ महाग ही जी मानसिकता आहे माध्यमांची सुद्धा, ही अतिशय खराब मानसिकता आहे. म्हणजे 11-12ला पण 100 रुपयाला डाळ पाहिजे तुम्हाला आणि 21-22ला पण 100ला पाहिजे आणि 30-31ला पण 100ला पाहिजे असेल तर या देशात तूर कोणी लावणार नाही. अगदी बरोबर आहे. तर मी नितीन सरांना विचारतो की आता केंद्र सरकारने जी पॉलिसी केली, खरं तर म्हणजे किंवा जून महिन्यामध्येच त्यावेळेस त्यांनी हेच पाहिलं नाही की देशामध्ये किती तूर लागवड होते, उत्पादन किती होईल. त्या आधीच त्याचा निर्णय घेण्यात आला. तर खरंच अशी जर पॉलिसी राबवली तर ही अशी असू शकते. म्हणजे प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं की स्वस्त डाळ मिळावी किंवा मग इंडस्ट्रीला कमी माल पडतो म्हणून आयात केली जाते. तर मला तर वाटतं नितीन सर हे चांगलं सांगू शकतील की याच्यामागे किती तथ्य आहे. म्हणजे काय नेमकं काय विचारणं होतं आपलं? की हे जी पॉलिसी आता केंद्र सरकारने राबवली आहे आयाती संदर्भातली, हा तर याच्याकडे इंडस्ट्री कसं बघते? नाही, नेमकं दीपक सरांनी जसं सांगितलं ना की आपल्याला आत्मनिर्भर जो बनायचा आहे किंवा स्वयंपूर्ण व्हायचं आहे, तर दीपक सरांनी जसं सांगितलं की 11-12लाही तुम्हाला 100 बरोबर. रुपये तूर डाळ, आजही 100 रुपये तूर डाळ आणि पुढे 30 मध्येही 100 रुपये तूर डाळ. तर तसं तर होणार नाहीये. शेतकरी खूप हुशार आहे, त्यांनाही कुठल्या पिकात चांगले पैसे मिळणार आहे ते अल्टरनेट स्विच होणार आहे. यावर्षी मागच्या वर्षी मिळाले, यावर्षी सोयाबीनला चांगले पैसे मिळत आहेत आणि जर तुरीला भाव नाही मिळाले तर पुढच्या वर्षी नक्कीच शेतकरी शिफ्ट होईल. आणि गव्हर्नमेंटला कसं आहे की एक फाईन बॅलन्स मेंटेन करायला हवं शेतकरी, कंझ्युमर आणि इंडस्ट्री मधला. नेमकं काय झालंय की यावर्षी बरोबर. इन्फ्लेशन वाढला, महागाई वाढली आणि त्याचा सगळा म्हणजे हा बडगा डाळीवर फोडला आणि त्याच्यामुळे काय झालंय की इम्पोर्ट्स ओपन केले. आज 4 वर्षात आपण कमीत कमी 8-10 खूप मोठे डिसिजन्स घेतले जे कुठल्याही सरकारला घेणे खूप अवघड असतात. कारण की जागतिक बरोबर. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे नियमावली असते. आज कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, म्यानमार यांच्यासारख्या देशांचा आपण रोज घेऊन 4 वर्ष मेहनत करून आपण आपल्या डाळीला स्वयंपूर्ण बनवलं. त्यांना मेहनत करून प्रोडक्शन वाढवलं आणि भावही मेंटेन केलं. आणि ते सगळे जर आपण बघितले तर या वर्षात ते सगळे डिसिजन उलट घेण्यात आले. जेवढे डिसिजन्स आपले 4 वर्षात आपण घेतलेत इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड किंवा क्रॉप प्रोडक्शनच्या रिलेटेड, ते सगळे डिसिजन्स रिव्हर्स करण्यात आले. जेणेकरून स्टॉकिशना तर नुकसान झाला, पण शेतकऱ्यांनाही त्याचा ह्याचा फटका बसला. खूप शेतकरी खूप मोठ्या प्रतीक्षेत होते की तुरीलाही पुढे चांगले दिवस येतील आणि त्यांची तूर ही 8,000-10,000च्या रेंजमध्ये विकेल. पण इम्पोर्ट केल्यामुळे आणि सरकारची धोरणामुळे ते डाळीला मागणी आली नाही, सगळा माल लिक्विडेट झाला आणि ज्याच्यामुळे भाव पडले. ऍक्च्युली सरकारला करायला काय पाहिजे की आपल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की दरवर्षी ते नाही, जसं इन्फ्लेशन वाढतो तर शेतकऱ्यांचे इनपुट कॉस्ट वाढलेले आहेत, इंडस्ट्रीचे इनपुट कॉस्ट वाढलेले आहेत. तर तसं हळूहळू फिनिश गुड्सची कॉस्ट वाढणारच आहे. आणि दीपक सरांनी जसं बरोबर. सांगितलं की 100 रुपये आहे किंवा 100-150 रुपये डाळी ही खूप महाग नाहीये, ते अफोर्डेबल आहे असं. आणि सरकारी जसं त्यांचं पीडीएस सिस्टम आहे, जर गोरगरिबांना त्यांना द्यायचं आहे तर पीडीएसच्या माध्यमातून ते गोरगरिबांनाही कमी दरात, रास्त दरात त्यांनाही पुरवठा करू शकतो, ज्याच्यामुळं
इन्फ्लेशन ऑफ पल्सेस किंवा प्रोटीन इन्फ्लेशन आहे हा गोरगरिबांच्या पोटावर लात मारणार नाही आणि त्यांचाही कन्झम्पन चालू राहणार आहे सर. बरोबर बरोबर. दीपक सर, आता दीपक याच्यामध्ये सरांनी मुद्दा असा उद्भवतो. हा बोला सर, बोला. नितीन सर बोला. दीपक सरांनी खूप मस्त मुद्दा मांडला. मी एक सेमिनार मध्ये हा मुद्दा मांडला होता की स्टॉकिस्ट हा कसा आहे की मान्सूनचा पाऊस येतो, आपल्याकडे काय 12 महिने पाऊस नसतो, पण मान्सूनचा पाऊस आल्यावर त्या बरोबर. पावसाला थांबवायला आपण जसं बांध बांधतो तसं शेतकऱ्यांचा माल जेव्हा बाजारपेठेत येतो तर तो माल थांबवायला किंवा त्याला चांगले भाव मिळायला स्टॉकिस्ट हा गरजेचाच आहे. असं स्टॉकिस्ट हा त्या सप्लाय चेनचा एक कडी आहे. लोक त्याला एक किंवा जमाखोर जे म्हणतात तो त्याच्यातला भाग नाहीये. तो स्टॉकिस्ट तोही पैसे लावतो, तोही त्याच्यावर हे करतो. आणि आजच्या घरी जर बघितलं तर फार्मर आणि सरकार हे सगळ्यात मोठे स्टॉकिस्ट आहेत. आज एवढी मोठी क्वांटिटी पल्सेसची फक्त सरकारकडे आहे आणि शेतकऱ्यांकडे आहे. आज सोयाबीनचं जर बघितलं तर बाजारपेठेत आवकच नाहीये आणि खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीन शेतकऱ्यांनी होल्ड केले. तर आज सगळ्यात मोठा स्टॉकिस्ट आहे शेतकरी. असं होल्डिंग कॅपॅसिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. दीपक सर, आता आपण जेव्हा बघतो शेतकऱ्यांची परिस्थिती, तर एकतर निसर्गाने फटका दिला, सरकारचं हे आता शेतकरी कुठं राहील, म्हणजे त्यांना दर काय मिळेल आता येणारा आपल्याला काळच सांगेल. परंतु सरकारने ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढावू नये, तर त्यासाठी कुठलं धोरण आखायला पाहिजे आयाती व्यतिरिक्त? कारण प्रत्येक वेळेला आयात हे सोल्युशन नाहीये. खाद्यतेलामध्ये दाखवून दिलं की आयात हे सोल्युशन नाहीये, तर त्यासाठी कुठले उपाय होता येतील सरकारला? हे बघा, उपायामध्ये एक एक उपाय सांगतो मी. आपल्याकडे तूर ही कमोडिटी एक्सचेंज मध्ये तूर का ट्रेड व्हायला पाहिजे, मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो. कारण प्राइस डिस्कव्हरीसाठी ट्रेड व्हायला पाहिजे. तुम्हाला मी उदाहरण देतो की चायनाचं जे दलियन कमोडिटी एक्सचेंज आहे, त्यांनी कम्युनिस्ट देश आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी फ्युचर कमोडिटी एक्सचेंज ग्रो केले, का ग्रो केले? त्यांना माहिती की सप्लाय चेन मध्ये हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही, आणि त्याच्यामुळे डाटा जनरेट होतो, व्हिजिबिलिटी येते. हा, तुम्हाला स्पेक्युलेशन खूप तिथे कमी करायचं असेल तर त्याचे मेजर्स आहेत ना. तुम्ही मार्जिन वाढवा, त्याची साईज व्होलॅटिलिटी कमी ठेवा, त्याचा तो बँड कमी करा, जसं सोयाबीन मध्ये त्यांनी केलंय. माझा पॉईंट असा आहे की अशा 10 स्टेप जर आपण सांगायला लागलो तर त्याच्यात जर मार्क्स द्यायला ठरवले सरकारला तर 10 पैकी 0 मार्क्स आहेत सरकारला. दोन्ही स्टेट आणि सेंटर दोघं. अजिबात कमोडिटीची जी काही लिटरसी असते ती 0 आहे पॉलिसी मेकर्स मध्ये, अजिबात नाही. मी हे बोलू शकतो कारण आपले काही वेस्टेड इंटरेस्ट नाहीयेत, राईट? कारण वेस्टेड इंटरेस्ट नाहीत किंवा चांगलेही इंटरेस्ट नाहीत, कुठलेच नाहीत. तर हा मुद्दा. दुसरं, जसं त्यांनी सांगितलं की स्टॉकिस्ट, हे बघा, स्टॉकिस्टकडे दरवेळी स्टॉकिस्ट लिक्विडिटी प्रोव्हाइड करतो ना मार्केटला. आणि स्टॉकिस्ट कसं असतं, गावातलाच दुसरा शेतकरी. आता समजा तूर न पिकवणारा शेतकरी, आता खूप शेतकरी पाहिले मी ज्यांची शेती आहे पण ते स्टॉक पण करतात ना. असं नाही ना की स्टॉकिस्ट म्हणजे कोणी एलियन आहे. माझा पॉईंट कसा आहे की स्टॉकिस्ट का गरजेचा आहे, स्टॉकिस्टला का गरजेचं आहे ते, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही स्टॉक लिमिट, आणि म्हणजे लोकांना भीती वाटते अक्षरशः. डाळी म्हटल्या तर लोक म्हणतात आता इतकी स्वस्त झालीये तुरीचा हा भाव जो आहे, तर हा भाव जी एखाद्या कमोडिटीची इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते फंडामेंटली डिमांडच्या अगेन्स्ट सप्लाय, तर त्याच्याही किती लो भाव आहे तरी लोक हिंमत करत नाही. लोक 8,000ला तेजीत येतील पण आता 5.5-6ला पण हिंमत नाही, कारण लोकांना माहिती आहे गव्हर्नमेंट काय निर्णय घेईल. तर पॉईंट असा आहे की स्टॉकिस्टला हे अश्युअर करायला पाहिजे. साठेबाज आणि स्टॉकिस्ट म्हणजे जमाखोरी ही वेगळी कन्सेप्ट आहे, पण तुम्ही एक डाटा मेंटेन करा, ट्रॅक करा, लोकांना हळूहळू. म्हणजे स्टॉकिस्टला 2 पैसे का मिळाले, स्टॉकिस्टला 2 पैसे मिळाल्यावर तो काय येतो? कारण साधं सिंपल असं आहे की जो डिस्ट्रेस सेल होतो ना, डिस्ट्रेस सेल मध्ये प्रोसेसर माल नाही घेऊ शकत, म्हणजे हा साधा मुद्दा आहे. तर हे कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे. आणि थोडाफार स्टॉकिस्ट पण मार्केटचा एक कडी आहे सप्लाय चेन मधली, जो लिक्विडिटी देतो मार्केटला, आणि तुम्ही त्याच्यावर प्रेशर तयार करू शकता जेव्हा तुमच्याकडे डाटा, जसा तुम्ही डाटा सगळ्यांचा घेतला तसा डाटा घ्या. तर हा एक पॉईंट. तिसरं, आता आपल्याकडे मला माहित नाही लातूरचे खासदार किंवा शेजारच्या जिल्ह्यातले कर्नाटकातले खासदार यांना जर आता आपल्या जिल्ह्याची कमोडिटी जर तूर आहे तर ह्या सगळ्या खासदारांनी
हे विचारायला पाहिजे की तुम्ही जर आपल्या देशात जर गव्हर्नमेंटचाच आकडा आहे, जर आपल्या देशात जे थर्ड फोर्थ एस्टिमेट आहे 40-42 लाख टन तूर आहे. नाफेडकडने मागच्या वर्षी 7 लाख टन खरेदी केली होती. समजा तो जो आकडा आहे PSS खरेदी अंतर्गतचा गव्हर्नमेंटचा 7,29,000 टन, यंदा 11च झालाय. तर जर तुमच्याकडे कॅरीओव्हर स्टॉक्स एवढे आहेत तर तुम्ही इम्पोर्ट का करताय? आणि बरं, बाजारभाव एमएसपीच्या खाली असेल, बाजारभाव एमएसपीच्या खाली असताना सुद्धा तुम्ही कसं काय अलाव करताय? फक्त म्हणजे इम्पोर्ट कसं काय अलाव करताय? म्हणजे हे लॉजिकच कळलं नाही. म्हणजे तुम्ही केव्हा करायला पाहिजे की समजा तुम्हाला दिसतंय की प्राइसेस वर जायला लागल्या, जसं सरांनी सांगितलं की त्यांनी सगळ्या महागाईचा राग हा खाद्यतेलांवर काढला. एवढं एकच सेगमेंट होतं की जे मग त्यांनी सगळं केलं त्याच्यावर. आणि त्यांनी विशेष म्हणजे कन्झ्युमर मिनिस्ट्रीने एक प्रेस नोट काढली की आम्ही काय काय करून भाव दाबलेत ते. तर मग हे जे खासदार आहेत त्यांनी विचारायला पाहिजे ना, भाव दाबले नाही, तुम्ही मंदीत घातले सगळे भाव, शेतकऱ्याला प्राइस मिळाली नाही, एमएसपीच्या खाली नाही. बरं, खरेदी किती? फक्त 11,000 टन आहे या वर्षामध्ये. आता जो संसदेतल्या उत्तरात लेखी उत्तरात जी आकडेवारी आलेली. तर मला हे म्हणायचंय की जर तुम्ही आयात अलाव करत असाल तर मग तुम्ही खरेदीला या. मग तुम्ही यावर्षी तुमच्याकडे नंबर्स किती वीक आहे खरेदीचा. गव्हर्नमेंटकडे यावर्षी खरेदीच नाही केली गव्हर्नमेंटने, तर गव्हर्नमेंटने यायला पाहिजे होतं. त्यासाठी म्हणजे ह्या म्हणजे जसं मी म्हटलं की जसं हे पॉलिसी फ्रेमवर्क करायला पाहिजे की जर सपोर्ट प्राइसच्या खाली भाव जात असतील तर तुम्ही खरेदीला या. जेव्हा गव्हर्नमेंटला हे कळेल, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना, फार्मर्स जेव्हा म्हणतो ना आम्हाला लिगल हमी द्या, तर तो यासाठीच म्हणतो कारण तुम्ही इम्पोर्ट करतात. ज्या वेळेला तुम्हाला लिगल बाइंडिंग येईल तेव्हा तुम्ही विचार कराल, अरे बॅलन्स शीट मध्ये जर माल दिसतोय तो इम्पोर्ट करून भाव पडतील आणि मलाच खरेदी करायला लागेल. हे सगळे मला असं म्हणायचं की हा सगळे खूप विचार करायला लागणार आहे गव्हर्नमेंटला. आणि आपल्या देशातला मला एक खात्री आहे की फार्मरच्या साईडने तुम्ही जेव्हा निर्णय घेतात तेव्हा सगळ्या इंडस्ट्री चांगल्या परफॉर्म करायला लागतात, असं मला म्हणायचं आहे. आणि आपल्याकडे लास्ट पॉइंट मी सांगेल की आरबीआय पासनं आणि ते मीडियापर्यंत म्हणजे महागाईच्या बातम्यांमध्ये डाळींचे फोटो टाकणं सर्वप्रथम बंद करायला पाहिजे. कारण डाळींचे फोटो टाकून काय साध्य करताय तुम्ही? डाळी महाग नाही तरी डाळींचे फोटो टाकताय. तर सगळी महागाईचं जे भर याच्यात येतो डाळींवर, तो माइंडसेट पण बदलला पाहिजे की इन्फ्लेशन झालं की डाळीच जबाबदार वगैरे, असं काही नाहीये. तर याने होणार काय आहे की आपण जे स्वावलंबनाकडे चाललो होतो बघा, आपले इम्पोर्टचे नंबर तुम्ही जर 17-18 पासून जर तुम्ही आकडे पाहिले तर तुम्हाला असं दिसेल की आपले इम्पोर्टचे नंबर इतके वेगाने खाली आलेत या काही वर्षांमध्ये. आणि तर ते इम्पोर्टचे नंबर्स का खाली आले की शेतकऱ्याला पैसे मिळत होते. जर असंच जर प्राइस तुम्ही डिप्रेस करत राहिला तर शेतकरी ते लावणार नाही आणि परत तुम्ही आयात करायला लागणार आहेत. आणि ह्या देशाला डाळी खाऊ घाललेला असा अजून देश दुसरा नाहीये. आपल्यालाच त्याची एक मर्यादा आहे, त्याची एक कॅपिंग आहे ना शेवटी. तुम्ही बघा की सगळ्या डाळींमध्ये 70% प्रोडक्शन आपलं, 70% कंझ्युमर पण आपणच आहोत. तर त्याच्यात एक मर्यादा आहे. आणि बाहेरच्या देशांना तुम्ही का ग्रो करायला लावताय? मलावी, मोझांबिक, म्यानमार, मी म्हणतो त्याच्यापेक्षा मालवा आणि मराठवाड्यावर जरा लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या देशांकडे जाण्यापेक्षा. तर हे सगळे इश्यू आहेत, खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत. तुमची इच्छाशक्ती किती आहे? आणि ही राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणून माझं फार्मर्सला आव्हान असं आहे की आपण जाऊन बसायला पाहिजे. भाव एमएसपीच्या खाली गेले की त्या खासदाराच्या घरी, ते हे का बरं गेले जरा याच्यावर बघा काम. तर आपली पण जबाबदारी आहे. तर मला असं वाटतं की डाळी आपल्या काम गव्हर्नमेंट असेल, मीडिया असेल, फार्मर असेल. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रोसेसिंग इंडस्ट्रीला पण माझी अशी विनंती असते की बऱ्याचदा हे यावर्षी हे विकतचं दुखणं प्रोसेसिंग इंडस्ट्रीने घेतलेलं आहे असं माझं मत आहे. कारण मार्च पासून फॉलोअप सुरू झाला होता की पाईपलाईन मध्ये डाळी नाहीत. आणि म्हणजे हे सगळे फीडबॅक आपल्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीने जाऊन दिले होते त्यांना की हे बघा आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल वगैरे कोटा. आणि ज्या वेळेला गव्हर्नमेंटने कोटा गुंडवून ठेवला आणि इम्पोर्ट फ्री केला तेव्हा तेच म्हणायला लागले की अरे हे उलट पडलं सगळं. म्हणजे ते याच्या मागचे डायनामिक्स खूप आहेत, ग्लोबल असेल, लोकल असेल, त्याच्या मागचे ट्रेड इंटरेस्ट, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत, आपण त्याच्यात नको जायला. बट प्रोसेसर्सला माझी अशी इंडस्ट्रीला अशी विनंती आहे की तुम्ही फार्मरला प्रोटेक्ट केलं तरच तुम्हाला चांगला माल आणि भेटू शकेल, व्हरायटी भेटू शकेल, क्वालिटी भेटू शकेल असं. जी सर, मी हाच प्रश्न घेऊन नितीन सरांकडे जातो की काय झालं की केंद्र सरकार नेमकं कधी काय निर्णय घेईल याच्यामुळं मला तर वाटतं व्यापाऱ्यांना सुद्धा अंदाज येत नसावा. कारण जेव्हा आयात त्यानंतर स्टॉक लिमिट लावलं, तसंच सोयाबीनच्या बाबतीतही झालं होतं
ते म्हणजे गव्हर्नमेंटनी स्टॉक DOC आयातीला परवानगी दिली. त्यानंतर असे राज्यांना लेटर सुद्धा दिले की तुम्ही स्टॉक लिमिट लावावं, आणि सगळीकडून बाजारातून अशी चर्चा चालू झाली की आता आम्ही खरेदी करू शकत नाही कारण स्टॉक लिमिट येणार आहे. तर ही सगळी परिस्थिती सतत गव्हर्नमेंट बाजारामध्ये आणतं. तर याच्यामध्ये नेमकं प्रोसेसिंग असेल किंवा मग स्टॉकिस्ट असतील, कारण जोपर्यंत ही घटक बाजारात असणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना दर मिळणार नाही, हे तेवढं सत्यच आहे. तर मग यांच्या बाजूने सुद्धा गव्हर्नमेंट पॉलिसी कशी राबवायला पाहिजे? नितीन सर, तर आपला स्टॉक आवाज येत नाही. सॉरी स्टॉक लिमिटची ही पॉलिसी कसं असायला पाहिजे की हे प्राइस डिटरमाइंड असायला पाहिजे की तुरीचा आज हमी भाव काय आहे 6,300 रुपये. तर जेव्हा तुरीचा भाव 8,000च्या वर जाईल, काही तुम्ही बरोबर. बेंचमार्क मार्केट्स घ्या ज्याच्यामध्ये 15-20 दिवस जर 8,000च्या वर बाजारपेठ राहील, त्या दिवशी स्टॉक लिमिट लागेल आणि ती स्टॉक लिमिट प्री डिफाईन ठेवावी. आणि पण जेव्हा MSP किंवा त्याच्या आसपास भाव हवे तर स्टॉक लिमिट ही नसायला हवी. जेणेकरून काय होईल की स्टॉकिस्टना, प्रोसेसर्सला आणि फार्मर्सला, इम्पोर्टर्सना हे सगळ्यांना माहित राहील की 8,000 भाव झालेत, आज 15 दिवस झालेत, 8,000चे तुरीचे भाव आज मेंटेन आहे आणि आता स्टॉक लिमिट लागू होईल किंवा लागू झालेली आहे, तर इथून भाव वाढण्याची अपेक्षा ही करू नये. तर ह्याच्यामुळे काय होतं की कॉन्फिडन्स बिल्डअप होतो मार्केटमध्ये. आता केंद्र सरकारनं काय केलंय की फक्त 4 महिने 31 ऑक्टोबर पर्यंतच स्टॉक लिमिट लावली आहे आणि 31 ऑक्टोबर पर्यंत नंतर त्यांनी नवीन काही GR काढलेलं नाहीये, फक्त एक प्रेस रिलीज काढून सांगितलं आहे की भाव आटोक्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता स्टॉक लिमिटची गरज नाहीये, फक्त तुम्ही पोर्टलवर स्टॉक अपडेट करत राहा. पण आज स्टॉकिस्टच्या, मिलर्सच्या, इम्पोर्टर्सच्या एक धास्ती आहे की उद्या जर भाव परत वाढले की 7,000 तुरी झाले तर परत जर सरकारने स्टॉक लिमिट लावली तर त्याचा फटका परत ह्यांनाच लागणार आहे. या वर्षी जसं दीपक सरांनी सांगितलं तर ही सत्य परिस्थिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे. स्टॉकिस्ट असू द्या, मिलर्स असू द्या आणि शेतकरी त्यासाठी असू द्या. फक्त एवढं होतं की मागच्या वर्षी जेव्हा सरांनी जर सांगितलं की फक्त 11,000 टन का खरेदी केली, तर ज्यावेळेस यांची खरेदीची मुदत चालू झाली त्यावेळेस बाजारपेठेत MSPच्या वर तूर विकत होती आणि खूप चांगले पैसे मिळाले शेतकऱ्यांना आणि त्याच्यामुळे मग शेतकरी केंद्राकडे गेले नाही आणि तो सगळा माल बाजारपेठेत आला. आणि दीपक सरांना आपल्याला तर ठाऊकच आहे, पण मी एक नमूद करायचा एक विषय आहे की आमचे माजी आमदार आहेत पाशाजी पटेल, ते शेतकऱ्यांचे खरंच कैवारी आहेत आणि शेतीमालाला कसं भाव मिळतील ह्याच्यासाठी सतत त्यांचा प्रयत्न असतात. म्हणजे जे शेतकऱ्यांची व्यथा आहे की भाव पडलेले आहेत आणि भाव कसे वाढतील आणि शेतकऱ्यांना 4 पैसे कसं जास्त मिळतील, त्याच्यासाठी त्यांचं सातत्य प्रयत्न असतो त्यांचा. बरोबर. तर दीपक सर, आता जे काही आयात झाली किंवा मग मागचा कॅरीओव्हर स्टॉक असेल, आता जे येणारं उत्पादन असेल आणि आपली डिमांड, हे डिमांड सप्लायचं गणित बघून एक शेतकऱ्यांनी आपल्या तुरीला रेट अझूम करावा किंवा मग एक हंगामामध्ये एक अंदाज काय असू शकतो? मला असं वाटतं की ही चर्चा ऐकणाऱ्या शेतकऱ्यांना खरं तर हेच अपेक्षित होतं आणि आपण सुरुवातीलाच हे घेत जाऊयात, कारण नंतर शेतकरी मित्र म्हणतात की तुम्ही महत्वाचं ते काय सांगा, कारण खरं आहे नाही, त्याच्या आधी फंडामेंटल्स सप्लाय डिमांड पण यायला पाहिजे, तेव्हाच आपण त्याच्यावर बोलू शकतो. नाही, काही मित्रांना त्यांचं म्हणणं ते नाही, पहिलं ते सांगा आणि मग बाकीच्या चर्चा, तर ते आपण काळजी घेऊ, कारण ते वेळ नसतो. आपण ज्यांच्यासाठी सेवा देतो त्या मित्रांची मी माफी मागतो. तर किमतीविषयी मी सांगतो मित्रांनो की शेतकरी मित्रांना की, आणि मला नंतर कलंत्री सर सांगतील त्यांचा व्ह्यू, आणि त्यामुळे आपण 2022ची स्ट्रॅटेजी काय असेल, म्हणजे स्ट्रॅटेजी फार महत्वाची आहे इथे फार्मरची. तर स्ट्रॅटेजी, माझ्या मते स्ट्रॅटेजी काय असू शकते, तर माझ्या मते क्रॉप्स आपण मी 2 गोष्टी ऍझ्युम केलंय की नुकसान खरोखर वाईड स्प्रेड आहे आणि आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी सलग दुसऱ्या वर्षी लॉस आहे आपल्याकडे. आणि बघा इम्पोर्ट किती येऊ आता इमिजिएट मूळ मुख्य विषयाकडे जाऊयात आपण. आता इम्पोर्ट आणखीन किती येणार हे आणखीन कळेल आपल्याला, कारण इम्पोर्ट फ्री आहे आणि भीती तीच आहे. पण तरी पण मला असं वाटतं की आपण तूर ही स्ट्रॅटेजी म्हणून होळी ते दिवाळी या काळातच तूर विक्रीचं नियोजन करायला पाहिजे. आता तूर रोखली पाहिजे फार्मर्सने. त्याचं कारण सांगतो की आपल्याकडे सोयाबीनच्या माध्यमातून लिक्विडिटी आपल्या हातात आहे, कपाशीच्या माध्यमातून लिक्विडिटी आपल्या हातात आहे, मका सुद्धा त्या एरियामध्ये होतो, मक्याच्या माध्यमातून पण थोडाफार पैसा आपल्या हाताशी आहे. आता जर आपण तूर बाजारात विकायला गर्दी केली तर परत भाव ऑलरेडी डिप्रेस आहेत तर ते डिप्रेस होतील. म्हणजे हे साधं लॉजिक आहे.
तर माझं असं मत आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान असं आहे की आपण जसं सोयाबीन विकतोय टप्प्याटप्प्याने, तसं तूर पण टप्प्याटप्प्याने विकूया आणि 2022 मधला जो काही ऍव्हरेज रेट मिळेल आपल्या, तर तो ऍव्हरेज रेटवर आपण फोकस करूयात टप्प्याटप्प्याने. यासाठी म्हणतोय मी, कारण आता कॅरीओव्हर्सचा दबाव आहे, मार्केट सेंटिमेंट खराब आहे. आता जर आपण घाई केली तर रेट आणखीन खाली जातील, म्हणून हा एक मुद्दा. दुसरा, पुढच्या वर्षी माझं असं मत आहे की बघा, जून जुलै पासून मार्केट थोडंसं वेगळी चाल घेईल असं माझं मत आहे, कारण लोकल एरिया कमी येण्याची मला शक्यता खूप वाटते, कारण लोकांनी सिरियसली ठरवलंय की म्हणजे मग कुणालाही विचारा तुम्ही की त्याला ऑप्शन मिळाल्यावर नंतर तो शिफ्ट लगेचच होणार आहे. तर तो एक पॉइंट मला वाटतो की पुढच्या वर्षी एरिया आपला तेवढा नंबर्स येणार नाही असं मला वाटतं, कारण 2 वर्ष लोकांनी मंदी झेललेली आहे. आणि माझं स्वतःचं असं मत आहे की पहिल्या 6 महिन्यात जरी आपल्याला 6,000च्या वर रेट मिळालेला आहे, 6-6.5 हजार, तरी सुद्धा माझं मत आहे की 8,000 हा खरा रेट आहे तुरीचा, असं माझं मत आहे. आणि 130 ते 150 हा डाळीचा रेट आहे खरा. याचं कारण सांगतो, तूर 6,000ला 6,500ला नाही परवडत तूर शेतकऱ्याला विकायला. तुम्ही बघा, सगळ्या बरोबर. पॅरामीटर्स मोजून बघा, तो रेट एमएसपी म्हणजे किफायती रेट नाही, तो सपोर्ट प्राइस आहे. खरा किफायती रेट 8,000पासून आहे. आणि नीती आयोगाचे पण वेगवेगळे रिपोर्ट आहेत. इन्फ्लेशन तुम्ही काउंट करा 10 वर्षातलं, 8,000 हीच कॉन्क्रीट प्राइस आहे आणि 8,000लाच इंटरेस्ट टिकून राहील. माझं मत आहे सलग 2 वर्ष रेट चांगला नाही मिळालेला आहे, त्यामुळे फार्मर विचार करतील पुढच्या वेळी कमी लावण्याचा. तर तो एक मुद्दा. बरोबर. आणि मगाशी जो मी सांगितला की पुढच्या वर्षीचा तुरीचा ओव्हरऑल सप्लाय खूप एक्सेस नाही दिसत आहे, खूप जास्त दिसत नाहीये, कारण यावर्षी गव्हर्नमेंटकडे पण इन्व्हेंटरीज नाहीयेत दबाव टाकायला. तर माझं असं मत आहे की फार काही निराशाजनक चित्र नाहीये, कारण प्रॉडक्टिव्हिटी लॉस झालेली आहे. तर शेतकऱ्याला खूप बरोबर. पैसे मिळणार आहे का, असं नाही, कारण जिथं त्याची 10 क्विंटल येणार होती तिथे 5च क्विंटल येणार आहे. त्यामुळे ऍटलिस्ट आता जो कमी माल पिकलाय तो तरी खूप मंदीत जाऊ नये, खूप डिस्ट्रेस सेलिंग होऊ नये. म्हणून माझं असं मत आहे की स्टॅगर्ड टप्प्याटप्प्याने विकावी तूर हळूहळू, कारण आता आपल्याकडे म्हणजे मी तर सिंपल स्ट्रॅटेजी मला असं वाटतं की पहिली 6 महिने सोयाबीन लिक्विडेशन करावं टप्प्याटप्प्याने, दुसऱ्या 6 महिन्यात तूर करावी. तर सांगण्याचा पॉईंट असा की तूर हळूहळू विकावी, जसं सोयाबीन मध्ये आपण स्ट्रॅटेजी केली शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून. आणि तूर पिकवणारा शेतकरी सोयाबीनशी पण रिलेटेड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बरोबर. जास्त मंदी न आणण्यासाठी सीझन मध्ये गर्दी करू नये असं माझं मत आहे. कारण आपला खप हा वीक ऑन वीक, मंथ ऑन मंथ होत असतो. ग्राहक काय एकाच दिवशी आपण विकली तरी तूर खाणार नाही. तर मला असं म्हणायचं की बाजारावर प्रेशर क्रिएट करू नये. आणि मला अपेक्षा आहे की बाजाराचा सेंटिमेंट संक्रांत नंतर हळूहळू सुधारायला पाहिजे. फक्त आता एक काळजी अशी घ्यायची आहे की सगळ्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आता जेवढा झाला तेवढा इम्पोर्ट बस झाला. जर इथून पुढे असाच इम्पोर्ट अलाव करत असाल तर मग त्यासाठी ती काळजी मात्र सगळ्या शेतकरी मित्रांना माझं आव्हान आहे परत, की आपल्याला आपल्या आमदार खासदारांकडे जाऊन, स्टेटची पण याच्यात जबाबदारी आहे, असं नाही स्टेटची जबाबदारी नाहीये. एक तर स्टेटने प्रोक्युरमेंट मध्ये यायला पाहिजे. आता इमिजिएट स्टेट स्वतःच्या फंड मधनं पण प्रोक्यूर करू शकतो. एक तर गव्हर्नमेंटला प्रोक्यूर करायला भाग पाडलं पाहिजे. जर आपण तातडीने ते सूत्र हलवली गव्हर्नमेंटला प्रोक्युरमेंट करण्यासाठी, तर आणखीन एक तो सायकोलॉजिकल सपोर्ट मिळेल. गव्हर्नमेंटकडे खूप क्षमता आहे. आणि शेतकऱ्यांना आपल्याकडे 2-2 म्हणजे तुरीचे शेवटी मर्यादा आहे की तू किती काळ आपण ती ठेवू शकतो. त्याला जसं सोयाबीन सारखी केस नाही होत त्याच्यामध्ये. तर थोडक्यात सारांश एवढा होता माझा की गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा करणं, स्वतः टप्प्याटप्प्याने विकणं, हे 2 कामं मला असं वाटतं की फार्मरसाठी महत्वाचे ठरणार आहेत पुढच्या वर्षी. आणि डिस्ट्रेस सेलिंग न करणं, सीझन मध्ये आता मंदीत गर्दी न करणं, एवढंच. नितीन सर, इंडस्ट्री या हंगामामध्ये तुरीचा रेट काय बघते, म्हणजे शेतकऱ्यांसाठी, की म्हणजे जर माझ्याकडे तूर आहे तर एक शेतकऱ्यांना काय संदेश द्याल की काय रेट राहू शकतो, डिमांड सप्लाय आयात आहे हे सगळे गणित गृहीत धरता, आणि गव्हर्नमेंट येणाऱ्या काळामध्ये आयात परत वाढवू शकतं का किंवा करू शकतं का, कारण आपल्याला माल आपला बाजार. सर कसं आहे, समोर खूप मोठ्या मोठ्या राज्यांचे इलेक्शन्स आहेत. तर सरकार बरोबर. कुठल्याही कमॉडिटीमध्ये महागाई होऊ देणार नाही. आपण इथं कितीही ओरडू, कितीही जोरानं सांगू, काही मुद्दे मांडू, हा त्यांचा विषय आहे. बरोबर. आणि समोर इलेक्शन असल्यामुळे कुठल्याही प्रकारची महागाई ते सहन करणार नाहीयेत. तर त्याच्यामुळे खूप भाव आत्ता तरी वाढतील ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. सरकार यावर्षी त्यांच्याकडे बफर स्टॉक नाही आहे.
सरकार आपल्याला असं वाटतं की सरकारना काही म्हणजे बाजारपेठेची किंवा ग्राउंड रियालिटी माहित नाही, पण सरकारकडे बारीक बारीक नजर आहे. जेवढी माहिती आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा 10 पट माहिती सरकारकडे आहे आणि त्याच्यावर ते ऍक्ट बरोबर. करतायत. तर त्याच्यामुळे यावर्षी सरकार प्रोक्युरमेंटमध्ये खूप अग्रेसिव्ह राहील. तर जर बरोबर. सरकारी खरेदी केंद्र लवकर चालू झाले तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल. एक लाँग रेंज जर बघितला तर हा हार्वेस्टिंग पिरियड किंवा एप्रिल मे पर्यंत जर आपण बघितला तर खालीमध्ये 5500 आणि वरमध्ये 6300 ते किंवा 6500 खूप झाले तर ते रेट बघू शकतो. पण जेव्हा एकदा माल सगळा विक्री होईल तर जुलै ऑगस्ट मध्ये कुठेतरी 7000 चे वगैरे घर आपण बघू शकतो. पण त्याच्यासाठी सरकारी पॉलिसी काय असतात हा एक डिस्क्लेमर देणं खूप गरजेचं आहे की ते जर शेतकरी किंवा शेतमालाच्या भाव वाढीच्या पूरक असले तर ते कदाचित होऊ शकतो. पण इंडस्ट्री, स्टॉकी, शेतकरी डाळ वर्गीय पिकामुळे खूप हताश झालेले आहेत आणि ह्या ट्रेडमध्ये कुणालाच भरोसा राहिलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे स्टॉकिस्ट येणार नाही आणि शेतकऱ्यांनी लिमिटेड क्वांटिटी जरी विकली तर ती आज जे डिमांड आहे त्याच्यासाठी मुबलक आहे आणि सरकारी भाव वाढू देणार नाही ह्याचीही दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. भाजीपाला आता 2-3 महिने हा फरवरी मार्च पर्यंत स्वस्त राहणार आहे. तेही डाळीला थोडंसं इफेक्ट करतात आणि सरकारी खरेदी जर टाइमशीर झाली आणि शेतकऱ्यांनी जर दीपक सरांनी जसं आवाहन केलं जर शेतकऱ्यांनी सोयाबीन सारखं जर माल मागे ठेवला तर निश्चित 6000 ते 6300 हा माल भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो. तर एकूणच या हंगामामध्ये आता शेतकऱ्यांनी तूर केली असं म्हणायला हरकत नाही, कारण आयात एवढी मोठी झाली आणि इतर पिकांच्या वाट्याला जी तेजी आली ती तुरीच्या नशिबी आली नाही असं सध्या तरी दिसतंय. तर याच्यामध्ये सुद्धा जाणकारांनी आपल्याला असं सांगितलंय की तुम्ही टप्प्याटप्प्याने तूर विकायला पाहिजे. त्यानंतर गव्हर्नमेंटकडे तातडीनं हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र चालू करायला लागते. आणि आपल्याकडे शेतीमालाचे प्रश्न सतत मांडले पाहिजे, जसं सोयाबीनच्या बाबतीत बऱ्यापैकी झालं. तर आणि या हंगामामध्ये आपण एक सोयाबीनचं बघितलं किंवा कापसाचं बघितलं, तसंच आपण आपल्या एक दराची टार्गेट ठेवून विक्री केली तर ते फायदेशीर होईल आणि सतत बाजाराचा आढावा घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. तसंच गव्हर्नमेंटचे काय डिसिजन असतील, कारण सगळं काही राजकारण सध्या चाललेलं दिसतंय, त्यामुळे तिकडे लक्ष द्यायला पाहिजेत. मी दीपक सर आणि नितीन सरांचं यांना पासून धन्यवाद देतो की त्यांनी शेतकऱ्यांसाठी आपलं मत त्यांना बाजारातले इन्साइट दिले. आपण इथे थांबूयात. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowone.com वर.